डोळे मिटले की आजही तिचंच नाव आठवतं. गावच्या शेवटच्या बाजूला एक शांत डोंगर टेकडी होती. तिथं रोज सकाळी रनिंगला यायचं ते आदित्याचं रुटीन होतं. इंजिनिअरिंग करून पुण्यात IT कंपनीत नोकरी करत होता. पण वर्क फ्रॉम होममुळे तो पुन्हा गावाकडे परत आला होता. एक दिवस धावत असताना त्याला एक मुलगी दिसली. फिकट निळी साडी, केसांचा हलकासा गुंजारव वाऱ्यात उडत होता. ती एका जुन्या वहिवाटीच्या वाड्याच्या समोर काहीतरी रेखाटत होती. इथे कुणी आलं नव्हतं कधीच. तो विचार करत तिकडे गेला. हाय, तू इकडे नवीन आहेस का? तो विचारतो. ती फक्त हसली आणि म्हणाली, मी श्रेया, मुंबईत आर्किटेक्चर शिकते. हे वाडं माझ्या आजोबांचं आहे. रिसर्च प्रोजेक्टसाठी आले आहे. त्यात एका क्षणात काहीतरी जुळलं होतं. दोघंही वेगवेगळ्या जगातून पण काहीसं समान शोधत होते. शांतता, सर्जनशीलता आणि कदाचित प्रेम. त्या दिवसानंतर रोज सकाळी आदित्य आणि श्रेया भेटू लागले. कधी वाड्याच्या पायऱ्यांवर बसून गप्पा, कधी टेकडीवरून सूर्यास्त बघणं, तर कधी एकत्र स्केच करत बसणं. श्रेयाचं हसणं, तिच्या बोलण्यातील ती कलात्मक जाणीव आदित्यला हळूहळू तिच्या प्रेमात पाडत होती. एक दिवस ती म्हणाली, तुला माहिती आहे आदित्य, काही गोष्टी पूर्ण न झालेल्याच सुंदर वाटतात. आदित्य विचारात पडला, पण तो क्षण त्याने मनात साठवून ठेवला. प्रोजेक्ट संपलं. श्रेयाला परत मुंबईला जावं लागलं. आदित्यने तिला थांबवण्याचा प्रयत्न केला नाही आणि तिनेही काही वचन दिलं नाही. कधी वेळ मिळाला तर पुन्हा ये, एवढंच तो म्हणाला. ती म्हणाली, कदाचित, पण काही आठवणी परत येत नाहीत, फक्त मनात राहतात. ती गेली आणि फक्त तिच्या आठवणी राहिल्या. 3 वर्ष झाली. आदित्य अजूनही त्या टेकडीवर धावायला जातो. तो वाडा आता पडझड झालाय, पण त्या पायऱ्या अजून आहेत आणि डोळे मिटले की आजही तिचंच नाव आठवतं. श्रेया. ती काही म्हणाली नव्हती, पण तिच्या जाण्यानं एक अधुरी कविता उरली होती आदित्यच्या आयुष्यात. कदाचित हेच खरं प्रेम होतं, ज्यात पूर्णत्व नसेल, पण आठवणीत कायमच घर करून राहतं. समाप्त. लेखक रेणुका, स्टोरी टेलिंग